हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्वजण स्वस्त, मस्त, हेल्दी आणि हॅप्पी असाल. तर आज मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंग रुटीन म्हणजे संध्याकाळचं रुटीन कसं असतं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला माहिती की हा व्हिडिओ बघणाऱ्या जवळजवळ 90% बायका हे रिलेट करतील की त्यांचंही रुटीन माझ्यासारखंच असेल. जर थोडं जर रिलेट करत असाल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. आणि हां, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला की आज तुम्हाला पूर्ण माझं इव्हिनिंग रुटीन दाखवते आणि रिलेट करालच. आय होप की तुम्ही रिलेट कराल. केलं तर कमेंटमध्येही नक्की सांगा. केस गळतायत ना, गावाला गेले, पाणी चेंज झालं, अक्षरशः केसांची वाटच लागून गेली, पूर्णतः वाट लागली केसांची. आता याला रिकव्हरी व्हायला म्हणजे गावाला मी एकच दिवस डोकं धुतलं होतं, पण याला रिकव्हरी व्हायला महिना तरी लागला. देवाजवळ 2 दिवे लावत असते. एक तर तुपाचा आणि दुसरा म्हणजे तेलाचा. 2 दिवे मी लावते. दिसतं आता हे जे ॲक्रेलिक दिसतंय ना तुम्हाला, असंच इथेही होतं आणि ते निघून गेलं. आता जवळजवळ त्याला महिना झाला निघून गेलं, पण लावायचं ज्याने फर्निचर केलं त्याला फोन केला, तो आज उद्या करता महिना तर होऊन गेला. घामबुकी आले मला, महिना होऊन गेला. आणि त्या दिव्याची मी तुम्हाला खासियत सांगणार होते की त्या दिव्यामध्ये खूप कमी तेल टाकते मी, पण म्हणजे जवळजवळ 10 वाजतात म्हणजे आम्हाला झोपायचा टाइम होता तरी तो दिवा विझत नाही. म्हणजे चालूच असतो, अखंड दिवा चालू असतो. अखंडाने म्हणताय ना, तो भरपूर वेळ चालू असतो. आणि ते मी आहे ना 700ला 2 अशी घेतले होते. ते ॲक्च्युली माझ्या जे बिल्डिंगमधली एक मैत्रिणी तिने मला आणून दिली होती आणि मला इतका आवडला आहे तो. आणि जेव्हापासून मी तो लावते ना, तर मी आता 7 वाजले, आता 7 वाजता दिवा लावला आणि तो 10-11 वाजेपर्यंत छान असा तेवतच राहतो. तेल एकदम मी कमी टाकते तरी सुद्धा छान तेवत असतो. आणि एक दिवा माझ्याकडे अजून आहे, तो मम्मीला द्यायचा आहे. आता जेव्हा कधी मम्मीकडे जाईल तेव्हा तो घेऊ. इकडं मस्त तारक मंत्र लावून दिले. आता बाकीचं सगळं स्वयंपाकाची तयारी करते. तर आता देवपूजा झाली, सगळं झालंय. तर चला आता स्वयंपाकाची वेळ. आणि स्वयंपाकात मी अगदी आज आहे ना सिंपल आणि साधं बनवणार आहे. सिंपल साधं म्हणजे डाळबट्टी किंवा डाळ चकोल्या, तुमच्याकडे काय म्हणताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तर डाळबट्टी असं बोलतो. मला माहिती डाळबट्टी वेगळी असते आणि हे डाळ चकोल्या किंवा डाळ फळ खूप लोक काय बोलतात. आम्ही डाळबट्टी बोलतो. तर मी कुकर लावला आहे आणि त्याच्यामध्ये डाळ शिजत टाकून दिली आहे. नंतर मांघोळ किंवा देवपूजा बाकीचं आवरून घेतलं. आता मस्त अशी तडका देते, फोडणी देते. अजून पिठे भिजवलं नाही आहे, ते करून घेते. कारण आता 7:30 वाजत आले आणि मुलांना किंवा यांना लगेचच भूक लागून झाली. इतक्यात ते खेळून आले. आता तोंड हातपाय वगैरे धुते, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. चिंच भिजत टाकते आधी. तर मी हळद टाकते जरा, कारण हळदीने ना कलर छान येतो. त्यानंतर मीठ टाकते. मी पोळ्यांच्या पिठाला कधीच मीठ टाकत नाही, पण इथे मीठ टाकते. आता तेलाचं मोहन टाकणार आहे. म्हणजे कडकडीत तेल वगैरे असं काही नाही, नॉर्मल जे आपलं तेल असतं ना ते. आणि त्यानंतर मी थोडंसं त्याचे ना ओवा टाकणार आहे. ओव्याने छान टेस्ट आहे. आणि कोणाचं नाही का असं पोट वगैरे दुखतं, कारण हे किती केलं तरी पोळ्या उकळलेल्या राहतात ना. तर म्हणून मग असं म्हणजे आपण काय म्हणतो स्टिक बनवू शकतो. तर तसं असतं, म्हणून मग मी काय करते त्यामध्ये जरासा ओवा टाकते की मुलं पण खातात चांगल्या प्रकारे. तर ते काय होऊ नये किंवा मुलांना. विराज, तुम्ही खेळताय ना बाहेर? आणि जरा ओवा टाकते.
मस्त आता छान मळून प्रिपरेशन करून घेते, कारण 7:45 वाजले आणि इतकं 7:45 वाजता ते करत बसायचं. नंतर मुलांना शिजायला नाही काही तर 20-25 मिनिटं तरी लागतात चांगलं शिजायला. बघतोय जेठाला वरण मस्त उकळले. हे बघा मस्त खतखत वरण उकळले. आता आहे ना, हे जे काही आगळ बनवलं होतं, जे मी आगळ बनवलेलं होतं, आगळ म्हणजे जे काही चिंच आणि ते मी टाकते याच्यामध्ये. आता गाळून टाकायला पाहिजे. वरचंच टाकते, गाळून वगैरे काही टाकत नाही. याची टेस्ट मस्त अशी आंबट गोड येते, कारण टोमॅटो आपण वरणात पण टाकतो तर त्याचा काही टोमॅटोचा इतकं काही फ्लेवर जास्त काही उतरत नाही. उतरला तरी इतकं काही आंबट नसतं. पण हा जो गुळ आणि चिंचेचा जो आंबटपणा असतो ना, तो हो बेटा. काय देऊ जेवाय? काय देऊ? पाणी देऊ प्यायला? मग तू हँड वॉश केले का? मला दाखव. हँड वॉश केले का? दाखव मला. असं हँड वॉश दाखव. की काय केलं तू हाताला? ते अथांग. मी मस्त अशी काकडी चिरली होती. काकडी ऐकलं ना तर लगेच मागे. पण इतकी कडू निघाली आहे ना ती, म्हणजे मी काल 1 किलो आणलं आहे. कालची पण कडू निघाली आणि आजची पण कडू निघाली. बघते आता दुसरी एक चिरून इथं टाकून द्यायला, कारण तोंडात पण धरवत नाही कडू. हो बेटा बसा पोळे कर. कारण आजच असं झालंय की तुझ्या वेळेला मागतो आणि काही झालेलं नाही, मग त्याला जरासं नादी लावून. गंदा आत नाही. असं करून बघा कधी, कारण इतकी छान लागते ना डाळभट्टी. मी नेहमी अशी करते, कारण काय करते मी तुम्हाला ते सांगते. मी वरतून तडका टाकते. आता कसा तडका टाकते हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते, आणि का टाकते हे मी तुम्हाला सांगते. अथांग, विरांश हे दोघं जण, म्हणजे विरांश तर खातो तिखट, पण अथांग खूप कमी तिखट खातो, म्हणजे नाहीच खात. आणि तुम्ही बघितलं असेल मी फोन केला तर अगदी 2 हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या. 2 हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या. गावाहून आलो ना तेव्हापासून हे चाललं की नाही थोडंसं स्पायसी करायचं आहे म्हणून, कारण आता किती केलं तरी सवय लागतेच. आणि म्हणून मग म्हटलं की चला आता अथांगसाठी थोडंसं मी काढून ठेवते. ऑलमोस्ट त्याचं झालंच आहे जेवण, पण तरीसुद्धा थोडंसं काढून ठेवते. होता स्नॅक टेस्ट दिलं मी त्याला. वरण भाकर चोरून दिली, मस्त खातोय तो. आणि म्हटलं की ना आता तुमच्यासोबत शेअर करते की अशा प्रकारचं तुम्ही पण करून टाकत जा. आता डाळबट्टी खूप छान स्मूथ मस्त शिजली आहे आणि मस्त असा तडका देते. आता मी कसा तडका देते ते बघा, कारण जर तुमच्या घरात पण जर लहान मुलं असतील, जर तुमच्या घरातही लहान मुलं असतील आणि तेही असंच फिक्कं खात असतील किंवा तिखटही खात असेल, तरी सुद्धा तुम्ही असा तडका देऊ शकता. एकदम छान. आता इकडचा पसारा जरासा इग्नोरच करा, इतक्यात भांडे आवरले मी, कारण खूप सारे मी स्वयंपाक करताना खूप भांडे काढते, खूप भांडे निघतात. जर तुम्ही जर ही गोष्ट रिलेट करत असाल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आता तडक्यासाठी मी फक्त 3 गोष्टी घेतल्या आहेत. त्या म्हणजे तडक्यासाठी आहे ना मी फक्त 2-3 गोष्टी घेतल्या आहेत. याच्यामध्ये हळद, मिरची आणि धणे पावडर थोडीशी. आणि मी गॅस पूर्णतः बंद केला आहे हा. आता मस्त यात एक खातो की नाही काय माहिती, कारण आता पोटभर झालंय आपलं. तरी मला अशी ना जाड आवडते, यांना जरा पातळ आवडते. असं काय आता तेल मस्त असं कडकडलं की मोहरी टाकून चेक करते.
हिंग टाकून, आता प्रत्येक भाजीत हिंग टाकते सगळ्यांना. ही पडशील, थांब जरा. कढीपत्ता, हिंग, घे ना लिंबू. नाही आणि काय घ्यायचंय? छान स्पून देते. सकाळी आजचा बेत आहे साधा सिंपल. तूप टाकायचं राहील. थांब. तूप टाकलं ना तर खूप जास्त म्हणजे हेल्दी असतं तूप, आणि तुला जर क्रिकेटर बनायचं असेल तर तूप जास्त खावं लागेल. पूर्ण पिऊन घेतो असं नाही. जेवणं झाली आणि हे गेलेत खाली विरांश, आणि हे आज जरा सोसायटीची मीटिंग आहे म्हणून. आता हे काय भांडे आहेत माझे जेवणाचे, तर हे घासून घेते. आणि मला माहिती आहे की प्रत्येक विमेन जी माझा व्हिडिओ बघणारी 90% विमेन्स तरी ह्या गोष्टी माझ्या खूप जास्त रिलेट करतील की सकाळचं सगळ्यांचं रुटीन, म्हणजे संध्याकाळचं सगळ्यांचं रुटीन माझ्यासारखंच असतं. म्हणजे आय एम डॅम शुअर की संध्याकाळचं सगळ्यांचंच रुटीन ऑलमोस्ट माझ्यासारखंच असणार. की ज्यांना मुलं आहेत किंवा ज्यांची मुलं लहान आहेत, मोठे, सगळ्यांचं रुटीन असं असणार की संध्याकाळ झालं देवपूजा, त्यानंतर स्वयंपाक, जेवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि यासोबत मी अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जरा आहे ना, जे सिक्रेट तर नाही म्हणता येणार सिक्रेट, आणि मी म्हणणार पण हे सिक्रेट. ती गोष्ट आहे ना जरा अशी जिव्हाळ्याची असेल, आणि जरी नसेल तर प्लीज इथून पुढे तुम्ही ती गोष्ट नक्की करत जा. काय आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी नक्की सांगेन. आता मी तुम्हाला काय सांगणार होते ना, तर हेच ते की आपण एक विमेन, आपण एक आई, आपण एक गृहिणी, आपण एक बायको किंवा सून, हे सगळं करत असताना आपण स्वतःला नेहमी विसरत असतो. तर म्हणून आहे ना, मी काय करते, रोज संध्याकाळी रात्री झोपताना स्वतःसाठी वेळ काढते. आता कसा दिवसभर तर आपलं चालूच असतं, पण संध्याकाळी स्वतःची स्किन प्रिपेअर ठेवण्यासाठी किंवा स्किन छान ठेवण्यासाठी मी काही स्किन केअर करते, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मला तरी वाटतं की हा व्हिडिओ बघणारी प्रत्येक माझ्या मैत्रिणींनी हे केलंच पाहिजे. ॲटलिस्ट दिवसभर तरी नाही, पण रात्री झोपताना तरी आपल्या स्किनची काळजी आपण घेतलीच पाहिजे. आता मी काय करते हे मी तुमच्यासोबत अगदी छोटासा मी काय करते ही आहे ना, अगदी काय करते हे एकदम आहे ना शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते. हे आहे माझ्याकडे टोनर, काय आहे तर गुलाब जल आहे, गुलाब पाणी, अगदी साधं सिंपल, जिथे सगळीकडे अवेलेबल असतं. मी हे फेस सिरम वापरते डॉक्टर रशेलचं. तुम्ही कुठलंही वापरू शकता जे तुमच्या स्किनला जे तुमच्या स्किनला व्यवस्थित बेटा तुला लाव, जे तुमच्या स्किनला सूट होईल असं जे तुमच्या स्किनला सूट होईल असं तुम्ही कुठलंही फेस सिरम यूज करू शकता. मॉइश्चरायझर वापरते, पण ते माझं कुठं ठेवलं गेले मला नाही माहीत, म्हणून आता मामाअर्थचं वापरते, जे हे नेहमी वापरतात. आणि याच्यात खूप जास्त घाम येतो म्हणून मी काही जास्त वापरत नाही, पण आता माझं कुठं गेलं आहे मला माहिती आहे, म्हणून 2-3 दिवसापासून मी हेच वापरते. आता हेही मस्त स्किनवर मस्त छान असं स्प्रेड करून घ्यायचं. आणि हा आहे लोटसचा लिप बाम, जो मी 12ही महिने वापरते. आणि हा आमचा पर्सनली फेवरेट असा लिप बाम आहे, यांचा माझा म्हणजे खूप जास्त फेवरेट आहे. तर असं छोटंसं माझं स्किन केअर होतं. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी करत जा, जे तुम्हाला परवडेल किंवा जे तुम्हाला छान वाटेल, तुमच्या स्किनला सूट होईल अशा गोष्टी तुम्ही करा. आणि घाम येणं स्टार्ट होऊन गेलं. आणि दिवसभर तरी नाही, पण रात्री झोपताना तरी आपलं स्वतःला पॅम्पर करा थोडं तरी. कारण जेव्हा एकदा काही सवय लागली ना बिना स्किन केअरचं, तुम्हाला झोपच लागणार नाही, जसं माझं होतं आहे आता. कारण जवळजवळ मी 4-5 वर्षापासून हे करते,
तर खूप छान रिझल्ट, अगदी अशी स्किन आहे ना आपली एकदम टाईट राहते. आणि जेव्हा कधी केलं नाही 8 दिवस जरी गॅप पडला तर पूर्ण स्किन डल होऊन जाते किंवा एकदम असं खराब दिसायला लागून जातं. तर आता ही सगळी माझी सवय झाली आहे. तर व्हिडिओ आत्तापर्यंत शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप जास्त थँक्यू. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सेव्ह करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.